आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। सर, नागपूरमध्ये काल दंगलची एकूणच परिस्थिती निर्माण झाली। दोन गटामध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ झाली, दगडफेक झाली। या सगळ्यामागे अनेक कारणांची खरं तर चर्चा होत आहे। औरंगजेबाची कबर असेल किंवा मग नितेश राणे यांचं वक्तव्य असेल। तुम्ही या घटनेकडे कसं बघता आणि तुम्हाला या मागचं कारण काय वाटतं? नाही, मला एक स्पष्ट वाटतं की महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्या हा जरा भरकट कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्याकरता काही संघटना, ज्या संघटना मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येनंतर कधी बाहेर आल्या नाहीत, ज्या संघटना प्रशांत कोरटकरनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कधी बाहेर आल्या नाहीत, ज्या संघटना राहुल सोलापूरकरच्या बाबतीत चुप्पी साधून होत्या आणि शेतकरी आत्महत्येच्या बाबत जे कधी संघर्ष करत नाहीत, ते औरंगजेबाच्या कबरीकरता संघर्ष करत आहेत। बरं, संघर्ष खुलताबाद किंवा त्या परिसरात झाला असता तर ते एक वेळ मान्य केलं असतं, पण तो संघर्ष होतोय उपराजधानी नागपूरमध्ये। आता नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब नागपूरमधले आहेत, बावनकुळे साहेब नागपूरमधले आहेत। आणि अशा वेळी अशा प्रकारची दंगल भडकवून सरकारला बदनाम करण्याचा हा कुणाचा डाव असू शकतो का, या अँगलने आता सरकारने तपास केला पाहिजे। गृहमंत्र्यांच्या होम पिचवर अशा पद्धतीची घटना घडते, त्याच्यामुळे मोठं एक इंटेलिजन्स फेल्युअर आहे, अशा पद्धतीची टीका केली जात आहे। आणि जे दंगल घडवणारे लोक ते सगळे बाहेरून आले असं वारंवार सांगितलं जातं। असं प्रवीण दटकेंनी सांगितलं। प्रवीण दटके स्वतः भाजपचे आमदार आहेत। मी तेच म्हणतोय, इंटेलिजन्सचं जर हे फेल्युअर असेल, एक गोष्ट खरी आहे की इतकी मोठी दंगल एवढ्या मोठ्या शहरात होत असेल तर पोलीस प्रशासनाला त्याची खबरबात तर असायला पाहिजे। मग जर खबरबात असूनही पोलिसांनी शांत आणि मौन राहिले असतील तर पोलिसांवर पण कारवाई केली पाहिजे। गृह खात्याचं हे अपयश आहे असं म्हणता येणार नाही, पण जे कोणी पोलीस यामध्ये दोषी असतील त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। महायुतीमधील नितेश राणे असतील किंवा मग इतर बरेच आमदार असतील, त्यांची जशा पद्धतीने सातत्याने वादग्रस्त विधानं येतात, याच्यावरती अजित पवार यांनी सुद्धा यापूर्वी नाराजी व्यक्त केलेली होती। मुख्यमंत्र्यांनी समज द्यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र तरीसुद्धा ही जी काही ठराविक नेते मंडळी आहे, सदस्य आहेत, त्यांच्याकडून होणारी विधानांमुळे समाजामधली शांतता दुभंगते। नक्कीच नितेश राणे असतील, अबू आझमी असतील, आणखी कोणी असतील, ते ज्या प्रकारचे वक्तव्य येत आहेत, कारण सुरुवातच अबू आझमींनी केली, त्यांनी औरंगजेबाची स्तुती केली नसती तर इकडून दुसरी प्रतिक्रिया आली नसती। पण अशा प्रकारे त्यांनी उदात्तीकरण केल्यानंतर ज्या दोन्ही प्रवाहातून ह्या स्टेटमेंट यायला लागले, त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या रिॲक्शन आहेत। अजितदादांनी जरी सुतोवाच केलं असेल किंवा त्या भूमिकेचं खंडन केलं असेल, पण एक गोष्ट आहे की महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदांना नांदत आलेले आहेत। राणे साहेब आता स्वतः मंत्रिपदावर आहेत। एखादा व्यक्ती ज्यावेळेस आमदार होतो किंवा मंत्री होतो त्यावेळेस तो संविधानाला साक्षी ठेवून शपथ घेतो आणि रयत हीच त्याची म्हणजे जो जरी एखाद्याने मतदान केलं नसेल तरी निवडून आल्यानंतर मात्र ते सर्व लोक त्याची असतात। त्याच्यामुळे त्या संविधानाला शपथेला साजेसं असं वर्तन अपेक्षित आहे मंत्र्यांकडून, आमदारांकडून। आणि अशा प्रकारे अजितदादांनी भूमिका मांडली, ती भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधाराला साजेशीच आहे, पण ती समज नुसतं आम्ही देऊन चालणार नाही। मला 100% विश्वास आहे की फडणवीस साहेबसुद्धा तशी समज नितेश राणे यांना देतील। पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे दंगली घडणं आणि खास करून नागपूरमध्ये अशा पद्धतीची दंगल घडणं, या सगळ्या गोष्टींनंतर कुठेतरी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असावी की नसावी याच्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे। महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर असावी का, हा प्रश्न फार संवेदनशील आहे सध्या। तुम्ही माझ्या वैयक्तिक मत विचाराल तर अफजल खानाचा काढलेला कोथळा आणि वार्धक्याने औरंगजेबाचा झालेला मृत्यू आणि त्या दोघांचंही थडगं या महाराष्ट्रात असणं म्हणजे मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये ज्याच्याशी संघर्ष केला गेला त्यांचं या ठिकाणी असलेलं थडगं ही उद्या चालून येणाऱ्या पिढ्यांना सांगण्याची साक्ष आहे की हा इथे गाडला आहे। 1680पर्यंत याची हिंमत नव्हती महाराष्ट्रात यायची। 1681ला औरंगजेब महाराष्ट्रात आला, 1689ला त्यांनी संभाजीराजांना क्रूर पद्धतीने ठार केलं आणि 1689 ते 1707 असा 24 वर्षाचा संघर्ष छत्रपती ताराराणींनी त्याच्यासोबत केला आणि शेवटी तो भिंगार या ठिकाणी मेला आणि त्याचं थडगं इथं उभारलं। त्याच्या मृत्यूपत्रात त्यांनी स्वतः लिहिलं होतं की माझी समाधी बांधू नका, पण नंतर जे उदात्तीकरण आणि अतिक्रमण झालं ते मात्र फार वाढत गेलं, ते मात्र हटवलं पाहिजे, पण थडगं कायम असावं। एक शेवटचा प्रश्न विचारते। महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल घडत असताना दिल्लीमध्ये संसदेमध्ये खासदारांनी जे खासदार आहेत त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुनर्जन्म झालेला आहे आणि आता नरेंद्र मोदी हा त्यांचा दुसरा जन्म। मूर्ख आहे तो जो पुरोहित नावाचा मूर्ख अशा प्रकारचा बरळला, कारण स्वतः मोदीजींनी कधी स्वतःची तुलना शिवरायांसोबत केलेली नाही, पण अशा प्रकारचा जो बरळला असेल
तर त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि याकरता छत्रपती उदयन महाराज यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. तर आपण पाहतो की जशा पद्धतीने नागपूरमधली एकूणच परिस्थिती चिघळलेली आहे, त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खरं तर काही नेत्यांना समज देण्याची गरज असल्याची भूमिका जी आहे ती अमोल मिटकर यांनी आज आपल्याशी बोलताना मांडलेली आहे. कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.